ते ब्लॉगमध्ये बघते, ज्यांना मी फॉलो करते, तर उद्यापर्यंत एवढी त्याची हाईट आहे. 110 चे 4 हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि सकाळी सकाळी बघा या दोघांची एवढी मस्ती चाललेली आणि माझं चाललं होतं की मला पटपट कामं आवरायची आहेत, कारण आज आहेत आमच्याकडे पित्र. सो त्यामुळे मग सकाळपासून माझी धावपळ चाललेली, पण हे दोघं माझे काम वाढवतच होते, कारण या दोघांची मस्ती काही सकाळ असो, दुपार असो किंवा रात्र असो, दोघांची मस्ती काही संपत नाही. आणि त्यांच्याकडे बघत बघत माझी बाकीची कामं पण सुरू होती. त्रिशाला स्कूलमध्ये जायचं होतं आणि तिचा टिफिनही करायचा होता, सोबतच आज पित्रांची पण तयारी करायची होती. पण या दोघांच्या मागे मागे फिरता फिरता जी तयारी मी 6 वाजता सुरू करणार होते ती स्टार्ट करण्यासाठी मला जवळपास 9-10 तर वाजलेच होते. जेव्हा कधी मी ठरवते ना की आता मला ही गोष्ट करायची आहे आणि बाकीची कामं जी आहेत तर ती पटपट आवरून घेऊ आणि मग त्या गोष्टीच्या म्हणजे दुसरी गोष्ट करण्याला सुरुवात करू, असं कधीच होत नाही. कारण ह्या दोघांना ज्या दिवशी मला काही एखादी गोष्ट वेगळी करायची असते ना, या दोघांना त्या दिवशी धिंगाणा मस्ती करायचीच असते. आणि ह्यांची मस्ती जी आहे ना ती वाढतच चालली आहे. मला वाटलं की जसजसे मोठे होतील तसतशी यांची मस्ती जी आहे तर ती कमी होईल, पण यांची मस्ती मात्र वाढतच चाललेली. तुम्ही बघा, मी पिल्लूला तयार करते, त्रिशाला पण पिल्लूच्या इकडे काहीतरी कुटाणा सुरू होता आणि त्यात त्रिशा केस विंचरता निघून गेली. आणि मी म्हटलं ही अशी का निघून जातीये, जाऊन पाहिलं तर पिल्लू बघा डान्स करते. त्याला आला होता वासुदेवांचा आवाज आणि वासुदेव आले की मग त्रिशा आणि पिल्लू दोघं पण कुठेही जिथे कुठे असतील त्यांना आवाज आला की ते घराच्या बाहेर येतात. त्यांना दक्षिणा वगैरे जे काही असेल ते देण्यासाठी बाबांकडे भांडून बोलून त्यांना काही ना काही बोलून त्यांच्याकडून पैसे घेतात आणि आधी वासुदेवांकडे पळतात, त्यांना देतात, त्यांचं दर्शन घेतात. आणि आमच्याकडे आजही एकादशी असेल, चतुर्थी असेल किंवा वेगळं सण वार असं काही असेल तर मग वासुदेव आमच्याकडे येतात आणि स्पेशली जे आहे तर आमच्या घरी येतातच, कारण ते जेव्हा कधी येतात ना त्यांना चहा असेल, चहा तर कंपल्सरी आम्ही देतोच. आणि हे लहान मुलांमुळे त्यांना पण जरा इकडे येण्यासाठी आकर्षण वाटतं, सो त्यामुळे मग ते येत असतात नेहमी. सकाळच्या दिवसाची सुरुवात तर तुम्ही पाहिलीच, पिल्लू आणि त्रिशाच्या दोघांच्या मस्तीने तर झाली होती आणि बराच लेट झाला होता. आणि पित्रांचा स्वयंपाक लवकरात लवकर, जेवढं लवकर होईल तेवढा लवकर करायचा असतो. आणि काल रात्री ना आईने आणि मी कामाचं डिवायडेशन करून घेतलं होतं की हे काम मी करणार आणि हे काम जे आहे तर मी करणार, जेणेकरून कामाचं पण मॅनेजमेंट आम्ही केलं आणि मग सर्व कामे जी आहेत तर ती वेळेवर होतील. आणि इथे बघा किचनमध्ये सासूबाई आहेत आणि सोबत त्यांच्याच मदतीला आजी सासू आहेत, दोघी मिळून यांचा स्वयंपाक सुरू होता. आणि ह्या ज्या आजी दिसत आहेत तुम्हाला त्या आमच्या घराच्या बाजूच्या आजी आहेत आणि त्या कढी खूपच छान बनवतात. सो त्यामुळे कढीला फोडणी देण्यासाठी स्पेशली त्यांना बोलवलं होतं. पण सकाळी बघा 8:15 वाजले असतील तेव्हा एवढा जोराचा पाऊस आला आणि 3 दिवसापासून जे आहे तर कंटिन्यू पावसाचं वातावरण आहे. पण त्यांच्यामुळे माझी झाडं का होईना खूप छान अशी टवटवीत दिसतात. आणि आज बऱ्याच झाडांना फुलं पण आली होती आणि स्पेशली सदाफुली, याला ना रोज एक तरी नवीन फुलं येत असतं. आणि आज तर मस्त अशी 2 फुलं उमलली होती. त्या 2 फुलांनी पूर्ण बाल्कनीची शोभा जी आहे ती अजूनच फुलली. आणि हे झाडाचं मी तुम्हाला नेहमी पानच दाखवत असते, पण या झाडांना ना आज मस्त अशी फुलं आलेली आहेत. आणि या झाडाचं खरंच मला अजूनही नाव माहिती नाही, तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चला, इथे आमचा पित्राचा स्वयंपाक जो आहे तर तो मात्र रेडी आहे. आता मी जेवण एन्जॉय करते. सो आत्ताच ना आमचं जेवण वगैरे झालं आणि जरा लवकरच आवरलं आमचं, कारण काल रात्रीच आईने ठरवलं होतं की माझ्या सासूचे जर पित्र आहेत आज तर मग मीच स्वयंपाक करणार आहे, मी किचनचं बघते, बाकीची सगळी कामं जी आहेत तर ती तू कर. तर असं कामाचं डिवायडेशन करून घेतलं होतं. आई जे आहे तर ते स्वयंपाक करतील, मग त्रिशाच्या स्कूलचं असेल किंवा मग घरातले बाकी कामं असतील, कपडे मशीनला लावणं वगैरे, ते काढणं, झाडू पोछा वगैरे, क्लिनिंग थोडंफार, तर ती बाकी सगळी कामं जी आहेत तर ती मी करणार होते. आणि किचनचं जेवणापासून इवन भाजीपाला बाजारातून आणण्यापासून ते निसणं, ते पूर्ण स्वयंपाक करणं, हे सगळं काही जे आहे तर त्याचं जे होतं ते आईने घेतलं होतं की ते मीच करणार आहे.
त्यामुळे मग जास्त आम्हाला टेन्शन होतं, कारण मी उठण्याच्या आधीच त्या उठल्या होत्या, त्यांना स्वयंपाक करायचा होता. सो त्यामुळे मग त्या 5लाच उठल्या होत्या. आणि खरं सांगते, जेव्हा मी 7:30 वाजता किचनमध्ये एंट्री मारली, माझं सगळं सकाळचं आवरून सकाळी 7:30ला जेव्हा मी खाली गेले ना, तेव्हा अर्ध्याच्या वर स्वयंपाक तर त्यांचा झालाच होता. कारण त्यांचं कसं असतं की जर पिल्लू आलं तर मग पिल्लू स्वयंपाक करू नाही देणार, की तो परेशान करेल, कारण त्याला सारखी आजी आजी लागते. तो आजी दिसली की आजीच्या मागे जातो आणि म्हणतो की तुम्हाला उचलून घे. सो त्यामुळे मग कोणतं इवन आजच नाही तरी जरी त्यांना कोणती गोष्ट करायची असेल ना, तर मग त्या पिल्लू येण्याच्या आत सगळं काही क्लिअर झालं पाहिजे असं त्यांचं असतं. म्हणजे आहेत त्या तेवढ्या ॲक्टिव्ह, त्या करतात तेवढी प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या स्पेशली करतात. तसंच आज झालं, कामाचं डिवायडेशन करून आमची सगळी कामं लवकर झाली आणि जवळपास आत्ता 1 वाजलेला आहे. जेवण झाले, किचन आवरून झालं, घर क्लिनिंग करून झाले, सगळं झाले आणि आता फक्त आराम करायचा. म्हणजे आज न खरंच माझ्यापेक्षा जास्त काम जे आहे ना तर ते त्यांनीच केलं. मला फक्त घरचं असं पण घर क्लीनच असतं. फरशीवाल्या काकू येतात, फरशी वगैरे क्लीन करून जातात. फक्त थोडंफार कपडे वगैरे असतात ते फोल्ड वगैरे करायचे, प्रॉपर ठेवायचे आणि थोडंफार जे आहे तर ते आवरायचं होतं. ते माझं सकाळी अर्ध्या तासातच होऊन गेलं आणि सकाळी 5 वाजल्यापासून ते कंटिन्यू 12 वाजेपर्यंत त्या झटत होत्या. आणि खरंच नशीबवान आहे मी की मला अशी सासू भेटली आहे, कारण करतात त्या मला प्रत्येक गोष्टीमध्ये, त्या मला सपोर्ट करतात. आणि कधी कधी आमचं रिलेशन असं पण आहे की तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेना. बरं चला, मग तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये थोडं जे आहे तर ते पाहायला भेटेलच. आणि आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की माझ्या सासूबाई किती ॲक्टिव्ह आहेत किंवा मग त्या किती सपोर्टिव्ह आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा मला सपोर्ट असतो. इव्हन म्हणजे कुठलंही क्षेत्र असतो, फक्त मी त्यांना म्हणायचं की आई मला ही गोष्ट आवडते आणि ही मला गोष्ट करायची, त्यामुळे कधीच नाही म्हणणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी बोलणार तुला करायचं आहे ना, ठीक आहे जा तू कर, असं त्यांचं असतं. असं चला. आणि मला हे सांगायचं होतं, आता 1 वाजले. सकाळी एवढं ऊन पडलं होतं आणि पाऊस येईल असा काहीच अंदाज नव्हता. पण आता लिटरली असं वातावरण झालं आहे बाहेर की संध्याकाळचे 7 वाजले असतील असा अंधार पडलेला आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता, म्हणजे खूप जोराचा पाऊस सुरू आहे. आणि आवाज जर येत असेल तुम्हाला तर कळलंच असेल की खूप जोराचा पाऊस सुरू आहे. तुम्हाला दाखवते. अचानक पाऊस आलेला, असा काहीच अंदाज नव्हता की पाऊस येईल. खूप काळं कुट्ट असं आभाळ आलंय. आणि हां, हे जे तुम्हाला दिसते ना, हे पूर्ण पत्रा वगैरे ते आमचं गोडाऊन आहे. आणि घराची जी बॅक साईड आहे, घराच्या बॅक साईडला हे जे दिसते पुढे ते गोडाऊन आहे. तिथे आमचा दुकानचा माल वगैरे असतो. आणि आत्ताच तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की ते फटाक्यांचा वगैरे माल ठेवलेला आहे, तर ते इथेच पूर्ण असं भरून ठेवलेला. बाकी माल पण तो जो होता उरलेला तो ठेवण्यासाठी जागा नव्हती. सो त्यामुळे मग तो उरलेला माल जो आहे तर तो तिथे ठेवला. असं वातावरण जे आहे ना तर ते जवळपास 11 वाजल्यापासून तर होतंच. फक्त मनात एवढी गोष्ट होती माझ्या की पाऊस आत्ता यायला नको, पाऊस जो आहे तर तो 2-2:30च्या नंतर यावा. कारण त्रिशा स्कूलमधून 2:30 वाजता येते आणि ती आल्यानंतर पाऊस जो आहे तर तो आला पाहिजे असं मला वाटत होतं. कारण त्रिशा जे आहे ना तर विजांचा जो गडगडाट असतो ना त्याला खूप घाबरते. सो त्यामुळे मग पण काय करणार, तर पाऊस तर आलाय आणि वाजलेले आहेत फक्त 1, 1:15 वाजलेला आहे. येईलच ती आता अर्ध्या-पाऊण तासामध्ये. श्री एवढा बदमाश झालाय ना की कंटिन्यू तो त्रिशाच्या मागे असतो. आणि आज तर त्याने सकाळपासूनच तिला परेशान करण्याचं धरलं होतं. संध्याकाळी योगाच्या क्लासवरून आली की तिचा स्टडीचा टाईम असतो, मग ती अभ्यासाला बसते. आणि आज तर त्याने तिला अभ्याससुद्धा करू दिला नाही. तिच्या हातामध्ये जे दिसेल ती गोष्ट त्याला ओढायची होती. आणि खरंच आज तिचा स्टडी मात्र राहून गेला. आता सकाळच्या वेळी ती झोपेतून उठली की तिला आधी अभ्यासाची आठवण येणार, कारण स्कूलमध्ये गेल्यानंतर टीचर ओरडणार. आणि त्यामुळे मग आता ती पण त्याच्यासोबत खेळायला लागली. सकाळपासून तुम्ही पाहिलं तो तिच्या एवढा मागे लागला होता. म्हणजे आता याचं जरा जास्तच होत चाललंय. कारण स्टडी म्हणजे मेन गोष्ट आहे ती तर झालीच पाहिजे. आणि ती गोष्ट पण स्त्रीमुळे त्रिशाची राहून जाते. म्हणजे खरंच बघा, याची मस्ती एवढी वाढली आहे ना, काही नाही तर काही कंट्रोलेशन जे आहे तर याच्यावरती आणावं लागणार आहे. कारण हा खूप जास्त बंडखोर होत चाललाय आणि तो मला सुद्धा कंट्रोल होत नाहीये सध्या. मी काही दिवसांपूर्वी ना काही प्रोडक्ट मागवले होते किचनसाठी. म्हणजे स्पून त्यामध्ये स्पून आहे, परत चाकू आहे. म्हणजे थोडेसे छान दिसायला पण छान, यूज करायला पण छान. आणि अशी एखादी नवीन गोष्ट जर आपल्याकडे असेल ना तर काम करण्यातही आनंद येतो आणि काम करण्याची इच्छा होते मेन म्हणजे. सो त्यामुळेच काही गोष्टी माझ्याकडे होत्या, तरीसुद्धा युनिक असं काहीतरी मला पाहिजे होतं. सो त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत तर त्या मी मागवल्या होत्या, त्याच तुमच्यासोबत शेअर करते. मी अशा 7-8 गोष्टी मागवल्या होत्या. त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे हे स्पून आहेत.
म्हणजे कधी कधी मी टिफिन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते. म्हणजे आपल्या चॅनलवरती जे आहे तर टिफिन रेसिपीची सिरीज मी सुरू केलेली आहे. तर मग कधी कधी काय होतं, मी जे स्पून यूज करते तर मला असं वाटतं की काहीतरी युनिक असलं पाहिजे ना, म्हणजे मला दाखवायला पण छान वाटेल आणि तुम्हाला पाहायला पण छान वाटेल. सो त्यामुळे ना मस्त असे स्पून मागवले मी, स्पेशली टिफिन रेसिपी जेव्हा मी शूट करते तेव्हा यूज करण्यासाठी. एकदम दिसायला पितळेसारखे आहेत, ॲक्च्युली पितळेचेच आहेत हे. याचा शेप हर्ट शेपमध्ये आहे आणि याची क्वालिटी वगैरे एकदम खूप छान, एकदम परफेक्ट आहे. आणि हे मी मागवलेले आहे फक्त 110 रुपयाला, 110 रुपयाचे 4. सगळे असे वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत. असे 4 पीसेस, 110चे 4 पीस. त्यानंतरची दुसरी गोष्ट ती म्हणजे हे चाकू. ॲक्च्युली खरं सांगू ना, हे चाकू मला खूप आवडले होते. मी यूट्यूबवरती काही आहेत यूट्यूबर्स, त्यांना फॉलो करते ज्यांचे ब्लॉग पण लाईफस्टाईलशी रिलेटेड असतात त्यांच्या. तर त्यांच्या किचन्समध्ये मी हे भरपूर वेळेस पाहिले त्यांच्या ब्लॉगमध्ये, तर मला खूप आवडले. आणि ह्याचे जे रिव्ह्यूज आहे ना तर ते अप्रतिम, म्हणजे एकदम छान आहे. डिझाईन, कोटिंग वगैरे, परत यूज करायला पण एकदम मस्त आहेत. आणि खूप दिवसांपासून विचार करत होते की मला पण असे घ्यायचे आणि फायनली ते मागवले. 8 दिवसांपूर्वीच या गोष्टींची मी ऑर्डर टाकली होती. तर एक एक करत आज एक, उद्या एक असे मला जे आहे तर ते रिसीव झाले. आणि तुम्हाला जर हवं असेल तर या प्रत्येक गोष्टीची लिंक जी आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच, पण तरीही तुम्ही मला कमेंट करू शकता. तुम्हाला DM-मध्ये याची लिंक जी आहे तर ते भेटून जाईल. तुम्ही पाहू शकता याची क्वालिटी वगैरे, आणि दिसायला पण एकदम सुंदर. असे याच्यामध्ये 3 पीसेस आहेत. दाखवते तुम्हाला काढून. एक छोटा, एक मीडियम साईज आणि हे असे 3 पीस आहे यामध्ये. आणि हे पण 150च्या आसपासच काहीतरी मागवलेले आहे. खूप मस्त आहे बघा. आणि यावरचं जे म्हणजे जेव्हा मला घ्यायचे होते तेव्हा मी भरपूर विचार केला की याच्यावरचं जे डिझाईन वगैरे आहे तर हे निघून जाईल किंवा मग हे प्लास्टिकचं स्टिकर वगैरे असेल. तर पण असं काहीच नाही. 1-2 वर्षांपासून मी हे चाकू जे आहे तर ते ब्लॉगमध्ये बघते, ज्यांना मी फॉलो करते, तर त्यांचेसुद्धा रिव्ह्यू खूप मस्त आहेत आणि हे निघत नाही. आणि मी माझा पण रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करेलच, पण पाहून तरी असं वाटतं की हे एकदम परफेक्ट आहे. निघेलच तर मला वाटत नाही. सो तुम्ही घेऊ शकता, म्हणजे मस्त क्वालिटी आहे. 150 रुपयामध्ये काय येतं. आता या 3 गोष्टी 150मध्ये मला भेटलेल्या आहेत, ते पण फ्री शिपिंगमध्ये. सो घ्यायचे होते खूप दिवसापासून, फायनली घेतलेच. त्यानंतर तिसरं पार्सल आहे ते म्हणजे हा चॉपिंग बोर्ड. सध्या फार ट्रेंड आहे की प्रत्येकाच्या किचनमध्ये ना असा लाकडी कटर पॅड किंवा मग स्टीलचा दिसतो. प्लास्टिकचा तर सहसा दिसत नाही, पण सध्या ट्रेंड आहे हा लाकडी किंवा मग तो स्टीलचा पण अफोर्ड करायला थोडासा महाग आहे, पण मला हवा होता लाकडी. सो मग मी लाकडीच घेतला. आणि मी प्रत्येक व्लॉगमध्ये सांगते की मला ह्या घरामध्ये जास्त खर्च करायचाच नाही आहे, कारण आमचं नवीन घराचं बांधकाम सुरू आहे, तुम्हाला माहीतच आहे. मग तिथे कसं प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती युनिक असणार आहे. लिमिटेड गोष्टी पण प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती युनिक असणार आहे. त्यामुळे मग इथे पसारा कशाला वाढवू. पण मला सध्या गरज होती, कारण इथे पण अजून जवळपास नाही म्हटलं तरी आमचे 6-7 महिने याच घरामध्ये जाणार आहेत. सो मग इथे पण काहीतरी असलं पाहिजे. मग स्वस्तात मस्त घ्यायचं म्हणून हा घेतलाय. आणि मी खरं सांगू ना, हा मी फक्त 90 रुपयाला घेतलाय हा चॉपिंग बोर्ड जो आहे तर तो. आणि याची क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याची हाईट जी आहे ना, हातापासून ते आपल्या कोपऱ्यापर्यंत एवढी त्याची हाईट आहे. आणि आता ह्या चॉपिंग बोर्डसोबत या चाकूचं कॉम्बिनेशन किती मस्त दिसतं बरं का. बघा, हा चॉपिंग बोर्ड आणि हा चाकू मस्त, म्हणजे काम करायला पण इंटरेस्ट येईल की आता खरंच मला असं वाटते की कधी स्वयंपाक करू आणि कधी ह्या दोघांना यूज करू, म्हणजे मस्त दिसायला पण छान दिसतंय ना. आज तर मला हे 3च पार्सल रिसीव झाले. आणि असं झालं होतं की कधी तुमच्यासोबत शेअर करू म्हणून शेअर करूनच टाकले. नाहीतर मी ठरवलं होतं की माझे जे 8 ला 8 जे प्रोडक्ट आहेत ना ते सगळे एकदाच जेव्हा रिसीव होतील ना मला सगळे, तर मग सगळे एकसाथ तुमच्यासोबत शेअर करेल. पण माझ्याकडून काही राहिलंच नाही, त्यामुळे मग आज जे 3 आले होते ते तुमच्यासोबत शेअर केले. आणि अजून 5-6 पार्सल जे आहेत तर ते यायचे बाकी आहेत. त्याच्यामध्ये
त्रिशासाठी मी टिफिन बॉक्स मागवला आहे. म्हणजे प्लास्टिक तर नको आहे, प्रत्येकजण म्हणते की प्लास्टिक नको आणि असंही प्लास्टिकमध्ये खाणं योग्य नाही आहे. सो त्यामुळे बाहेरून प्लास्टिकचं कोटिंग पण आतमध्ये स्टील, आणि ते जे स्टील आहे आतमधलं तर ते आपण काढून पूर्ण व्यवस्थित करू शकतो आणि ते प्लास्टिक धुवून मग त्यावरती ते स्टीलचा बॉक्स जो आहे तर तो ठेवायचा. आणि त्याचं पण जे म्हणजे युनिक पीसमध्ये आहे थोडंसं, पण ते मला काय अजून रिसीव्ह नाही झालं, ते उद्या किंवा मग परवा रिसीव्ह होईल, ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि यापैकी जर तुम्हाला कोणतं प्रोडक्ट हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, अदरवाईज तुम्ही मला कमेंटही करू शकता. DM तुम्हाला त्याची लिंक जी आहे तर ती मात्र भेटून जाईल. आणि सध्या खरं सांगते मिशोवरती एवढा ऑफ चालू आहे ना की 100 कमीत कमी 100ची गोष्ट असेल तर ती तुम्हाला 60 किंवा मग काही गोष्टी अशा पण आहेत की 100च्या 40ला भेटत आहे असे. त्याच्यावरती 90-80% ऑफसुद्धा असे सेल सुरू आहे. सो मिशोवरती जा आणि किचन फाइंड्स म्हणा, हॉल फाइंड्स म्हणा, डेकोरेटिव्ह आयटम्स म्हणा, तुम्हाला जे हवं असेल ती प्रत्येक गोष्ट मिशोवरती सध्या सेलमध्ये आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि ही प्रत्येक गोष्ट जी आहे ती मी सुद्धा सेलमध्ये घेतली. असंही मिशोची प्राईस जी आहे तर ती कमीच असते, पण जर सेलमध्ये घेतलं ना तर अजूनच कमी भेटते. आणि खरं सांगू खूप दिवसांपासून ह्या गोष्टी घ्यायच्या होत्या, पण आज मी ज्या आहे तर त्या फायनली घेतल्या. आणि बाकीचे प्रोडक्ट जे आहे ना तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच. बरं चला मग आता मी व्हिडिओ इथेच थांबवणार आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. आणि आता मी तुम्हाला जे प्रोडक्ट दाखवले, प्रोडक्ट तर तुम्हाला दाखवलेच, पण बघा दाखवण्याच्या नंतर एवढा काही पसारा झालेला असतो. आता हा मला क्लीन करायचा आहे, सो त्यामुळे व्हिडिओ मी इथेच थांबवते. आणि आपण छान छान अशाच ब्लॉगमध्ये भेटूयात. आणि जर तुम्ही नवीन नसाल तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आणि चला मग आता बाय बाय, टेक केअर, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.